प्रलंबित वन हक्क दावे आणि वन हक्क धारकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले लोकसंघर्ष मोर्चाचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी 23 जुलै रोजी विशेष बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला। आंदोलनकर्त्यांनी वन हक्क दावे निकाली काढणे, ग्रामसभेने मंजूर केलेल्या वन हक्क धारकांना संरक्षण देणे आणि शासनाच्या परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली। मात्र बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। संघर्ष मोर्चाच्या वतीने कालपासून तर आजपर्यंत हे आंदोलन वन दावे धारकांसाठी चालू होतं। भांगडा येथील शेतकरी यांची जमीन बटालियन यांनी जी जप्ती केलेली आहे ती जमीन त्यांना खेळण्यासाठी देण्यात यावी, कारण की बटालियन याला जी जमीन देण्यात आली ती बेकायदेशीररित्या आहे। म्हणून या विषयावर आज कलेक्टर मॅडमने पुन्हा अजून 2-3 तास मीटिंग घेतली, चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मॅडमांनी व आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जे वन दावे धारक आहेत त्यांची व बटालियन यांची सोबत 23 तारखेला मीटिंग लावणार आहेत आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा पूर्णपणे ते प्रयत्न करणार आहेत। म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन 23 तारखेपर्यंत स्थगित करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नंदुरबार।